महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं महायुती सरकारच्या विविध मंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं. पण मकर संक्रांत ही मतदानाच्या आदल्या दिवशी येत असल्यानं निवडणूक आयोगानं राज्य सरकारला जानेवारीचा आगाऊ हप्ता देण्यास मनाई केली. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा एकच हप्ता मिळाला. दरम्यान आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की जानेवारी महिन्यातच महिलांना या महिन्याचा हप्ता देखील दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 16 जानेवारीला आणखी 1,500 रुपये जमा होणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा राजकीय दावा करत निवडणूक निकालांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात भाजपचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पुण्यात 115, मुंबईत भाजप 90 आणि शिवसेना 40 जागा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. देशभरात आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला आदरांजली वाहिली. सोबतच त्यांनी सैन्याच्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाचे कौतुकही केले. पंतप्रधानांनी याविषयी बोलताना भारतीय सैन्याचे समर्पण आणि शौर्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि देशाचे रक्षण करण्यात सैनिकांची भूमिका अतुलनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेत प्रत्येकी 2,000 रुपये असे 3 हप्ते दिले जातात. या योजनेतील आता पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार आहे. राज्यात 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका या 2 देशांमधील वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. यामुळे जागतिक राजकारण चांगलंच तापलं असून इराणमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे. दिवसेंदिवस इराणमधील हिंसाचार वाढतच चालला असून भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मोठा आवाहन करत इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेकडून इराणला हल्ल्याची धमकी मिळाली असून त्यामुळेच केंद्र सरकारनं भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या सर्व वाहतूक साधनांचा वापर करून इराणला शक्य तितक्या लवकर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच नाशिकमधील एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधात प्रचार करतो म्हणून शिंदेंच्या उमेदवाराने एका व्यक्तीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके यांच्यासह इतर 8 जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधात प्रचार करतो म्हणून फिर्यादी मनोज मुंडावरे यांना घरातून नेत कारमध्ये अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अंतर्गत आणि बाहेरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. नाशिक शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करायला लागू नये यासाठी हा प्रकल्प असणार आहे. आता नाशिक शहरातून बाहेर जाणारे सर्व महामार्ग व नाशिक सोलापूर अक्कलकोट महामार्ग या रिंग रोडला जोडला जाणार आहे. पुणे भोसरीतील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसेंसह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधात उद्या शुक्रवारी आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज महापालिकेसाठी मतदान पार पडले. या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. एका बड्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांचे 42 वर्षांपासून असलेले समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ऐन निवडणुकीत हा राजीनामा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वाटप होत आहे. पैसे वाटपावरून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या देखील घटना होत आहेत. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी देखील अकोल्यात 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीबीडी बेलापूरमध्ये 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर उल्हासनगरमध्ये काल 20 लाखांची रोकड पकडली गेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत राज्यात 2 दिवसात तब्बल 90 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. राज्याच्या निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली असून ते फुकटचा पगार घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मतदारांच्या बोटांवरील मार्कर पेनची शाई पुसली जात असून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मालेगावच्या प्रभाग क्रमांक 6 भागातील एका रूममध्ये 800 वोटर आयडी कार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व कार्ड बनावट असल्याचा संशय असून घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सर्व कार्ड ताब्यात घेतले आहेत. याचा आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतूनच प्रत्युत्तर दिले आहे. मतदान सुरू असताना ठाकरे पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच आयोगावर आरोप करणे चुकीचे असून ठाकरेंनी केलेले आरोप असत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयपॅकच्या कार्यालयात तपासादरम्यान जबरदस्तीने हस्तक्षेप आणि अडथळा आणल्याचा आरोप करत ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये डीजीपी, पोलीस आयुक्त आणि उपपोलीस आयुक्त यांचा समावेश आहे. निर्यातीमध्ये देशभरात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. निर्यातक्षम राज्यांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. 2022 ते 2024 या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्यात कामगिरीच्या आधारे नीती आयोगाने तयार केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक अहवालात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.